दिवाळीतील 5वा दिवस म्हणजेच पांडव पंचमी. हा दिवस केवळ सण नसून धर्म, पराक्रम आणि ज्ञानाचा दिवस आहे. आज आपण जाणून घेऊ पांडव पंचमी मागील कथा, त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी सत्य आणि धर्माचा विजय मिळवला. हा दिवस त्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. दूतात हरलेल्या पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. कार्तिक शुक्ल पंचमीला म्हणजेच आजच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी बलाढ्य कौरव सेनेवर विजय मिळवला. हा विजय म्हणजे धर्माचा अधर्मावर, सत्याचा असत्यावर विजय. या स्मरणार्थच पांडव पंचमी साजरी केली जाते. या दिवशी महाराष्ट्र, गुजरात आणि जैन समाजात पांडव पंचमीला विशेष महत्त्व आहे. घराघरात गायीच्या शेणापासून पांडवांची मूर्ती बनवली जाते आणि त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी वातावरणात पांडवांचे आदर्श तत्व आणि गुण ईश्वरांकडून पृथ्वीवर उतरतात. गायीच्या शेणात ती तत्वे मोठ्या प्रमाणात आकर्षली जातात, म्हणून त्याची पूजा केल्याने हे गुण आपल्या अंगी येतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे पूजन करणे, त्यांचा नामजप अधिकाधिक करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणजे ज्ञान, धर्म आणि सद्गुणांचे मूर्तिमंत प्रतीक. जैन धर्मियांसाठी हा दिवस ज्ञान पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जैन बांधव ज्ञानपूजा करतात, प्रार्थना करतात, ध्यानधारणा करतात. असे मानले जाते की या दिवशी ध्यान केल्यास दुसरा सूर्य म्हणजे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानपंचमी हा सण आध्यात्मिक जागृतीचा दिवस म्हणून ओळखला जातो. म्हणूनच पांडव पंचमी आपल्याला शिकवते धैर्य, धर्म, ज्ञान आणि भक्तीचा मार्गच खरा विजयाचा मार्ग आहे. पांडव पंचमीच्या या पवित्र दिवशी आपल्या मनातही पांडवांचे गुण जागृत होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.